नवरा बायको पती पत्नी म्हटलं की वादविवाद आला, भांडण आलं, रुसवे फुगे आले, कमी जास्तपणा हा चालतच राहतो. परंतु संसारामधील हा कमी जास्तपणा किंवा एकाने रागराग केला तर दुसऱ्याने समजून घ्यायचा असतं. परंतु दोघंही जर पती पत्नी आपापल्या भूमिकेवर ठाम राहिली तर वाद वाढतो, भांडण होतं आणि शिवीगाळच नाही तर मारामारी देखील आपल्याला पाहायला मिळते. अनेक कुटुंबामध्ये असे वाद होताना दिसून येतात. अशीच एक दोघाच्या पती पत्नीच्या वादामधील भांडणामधील त्याचा दुष्परिणाम एवढा भयानक समोर आला. पालघर जिल्ह्यामधील ही भयानक घटना समोर आली. दोघांच्या पती पत्नीच्या भांडणामध्ये ती पत्नी रुसून घराच्या बाहेर पती मला अजून मारल या भीतीपोटी ती पत्नी घराच्या बाहेर पडली आणि तिच्यासोबत बाहेर गेल्यानंतर जे घडलं ते भयानकच घडलं. पती पत्नीच्या या वादामध्ये तिसऱ्यानंच यामध्ये डाव साधून घेतलाय. भयानक घटना समोर आली, तीच आपण पाहणार आहोत. MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. पालघर जिल्ह्यातील मनोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीमधील नांदगाव हे गाव. या गावामध्ये दोघं पती पत्नी सुखी संसार करत होते, परंतु त्यांच्यामध्ये वादविवाद सुरू झाला, जो की साहजिकच प्रत्येकाच्या पती पत्नीमध्ये सांसारिक जीवनामध्ये वाद होतच असतो. तसा वाद झाला, परंतु तो मला मारील या भीतीपोटी ती घराच्या बाहेर पडली आणि घराच्या बाहेर पडल्यानंतर घराच्या शेजारीच एक पडक वाडा होता. त्या पडक वाडामध्ये ती लपून बसली आणि तो पडक वाडा सांभाळण्यासाठी त्या ठिकाणी एक वॉचमॅनची ड्युटी होती आणि त्या वॉचमॅनने पाहिलं की ही घरातून पळत आलेली आहे आणि या वाड्यामध्ये ती लपून बसलेली आहे. त्या वाड्याचं नाव आहे वारली हट. वारली हट या वाड्यामध्ये ती लपली होती आणि त्याच वाड्याच्या संरक्षणासाठी, तो वाडा सांभाळण्यासाठी त्या वॉचमॅनला ड्युटी दिलेली होती. त्याने ते पाहिलं त्या ठिकाणी लपलेली आहे. यानं संधीचं सोनं करण्यासाठी आणि गैरफायदा घेण्यासाठी परिस्थितीचा त्या वॉचमॅनने त्या वाड्यामध्ये प्रवेश केला. वाड्यामध्ये प्रवेश केल्यानंतर तिचं तोंड दाबून तिच्यावरती शारीरिक अत्याचार केला वॉचमॅनने. ती आरडाओरड करू लागली, प्रतिकार करू लागली, परंतु त्याच्या ताकदीपुढं तिचे अवसान कमी पडलं आणि तिची हाक ही केविलवाणी ठरली. तोंड दाबून तिच्यावरती अमानुषपणे तिच्यावर अत्याचार करण्यात आला वॉचमॅन कडून. त्यानंतर अत्याचार झाल्याच्या नंतर वॉचमॅनचा हात ढिला पडला आणि त्या महिलेने तिथून पळ काढला. आपल्या घरी पतीकडनं जाता ती डायरेक्ट मनोरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन पोहोचली. मनोरा पोलीस स्टेशनला संपूर्ण हकीकत सांगितली. घरी वाद झाल्यापासून पुढची कसं कसं घडलं आणि काय काय घडलं तिच्यासोबत तिने मनोरा पोलीस स्टेशन मध्ये जाऊन संपूर्ण हकीकत सांगितली. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवून घेतला. जो अज्ञात आरोपी आहे वॉचमॅन, त्याच्या विरुद्ध खटला सुरू केला आणि तपासाची यंत्र सुरू केली. पोलिसांनी जेव्हा शोध सुरू केला त्या वॉचमॅनला अटक केलं आणि पोलिसांनी जेव्हा वॉचमॅनची कसून चौकशी सुरू केली त्यावेळेला वॉचमॅन हा त्या महिलेचा चुलत सासराच होता. नात्याने त्या महिलेचा तो चुलत सासरा हे निष्पन्न झालं त्या तपासामध्ये. एवढी भयानक घटना, नात्यातीलच एका महिलेवर म्हणजेच अर्थात सुनेवरती हा सासऱ्याचा झालेला अमानुष अत्याचार पुन्हा एकदा पालघर परिसराला, संपूर्ण जिल्ह्याला हादरून टाकतो. पालघर येथीलच मनोरा पोलीस स्टेशन नांदगाव या ठिकाणी चुलत सासऱ्याकडूनच झालेला हा सुनेवरती शारीरिक अत्याचार समोर येतो आणि काळजाचा ठोका वाढवून जातो. या घटनेमुळे सर्वत्र, या क्राईम न्यूजने सर्वत्र संतापाची लाट उसळली आणि त्या महिलेला न्याय मिळावा यासाठी सर्वांनी आवाज उठवला. वॉचमॅन विरुद्ध वेगवेगळ्या अन्वय कायद्या अंतर्गत गुन्हे देखील दाखल करण्यात आले आणि अशा अमानुष कृत्याला विरोध करत त्याला कडक शिक्षा व्हावी यासाठी जोर धरू लागली. ती म्हणजे शिक्षा व्हावी अशी मागणी. त्या महिलेला न्याय मिळालाच, परंतु या घटनेतून आपल्याला जे शिकायला मिळतं ते म्हणजे पती पत्नीचा वाद असेल, घरगुती काहीही वाद असेल, असं रुसून फुगून रात्री बेरात्री नको त्यावेळी घराच्या बाहेर जर महिला पडत असतील तर ते काळजाला धक्का देणाऱ्या घटना तिसराच व्यक्ती येऊन असं कृत्य करून जातो. आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल? आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आपल्या MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा. देश दुनियातील ताजा घडामोडी, रिअल मराठी क्राईम स्टोरीज आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. त्यामुळे चॅनल सोबत राहा. या घटनेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.